श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे। या ठिकाणी उपस्थित तुम्ही सर्व श्रोते, अशीच उपस्थिती तुम्हाला 7 दिवस लावायची आहे। सती जर या ठिकाणी एकटी आज आली असेल तर उद्यापासून सतीने आपल्या सत्याला आणायचं हे लक्षात ठेवा आणि सत्याने सतीला आणायचे, जोडीने कीर्तनाला यायचं आहे। या ठिकाणी हा ब्रह्मानंद आमचे संतोष महाराज, अभिमान महाराज ढाकणे, सदा आनंद महाराज, सदा अधिक आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरची तो आनंद, त्यांना खऱ्या अर्थाने ते नावही शोभतं। आनंदी राहावं माणसाने। मी नेहमी सांगत असते, काय काय माणसाचे चेहरे फार उदास असतात, तो सकाळी पाहिल्याच्या नंतर कोणतंच काम होत नाही। परमार्थ करत असताना परमार्थाचं वर्म माहीत पाहिजे। ज्याला वर्म माहीत नाही त्याचे कर्म चुकीचे ठरले जातात। एखाद्या माणसाला कितीही सांगा, एखादा बिझनेस करायचा आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा ना। इकडं लॉ करायचा आहे आणि सायन्सला ॲडमिशन घेतलंय, बरोबर आहे का? सायास करत असताना, प्रयत्न करत असताना माणसाला त्याचं वर्म माहीत पाहिजे। सप्ताह करायचा आहे, शेजूळ महाराजांना माहिती आहे, कलाकार चांगलेच लागतात। माईक सिस्टीम कीर्तनकाराचा प्राण आहे, कलाकाराचा प्राण आहे। वर्म माहीत पाहिजे। वर्म माहीत नसलं कितीही सांगा महाराज, काही फरक पडत नाही। मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती। आवडे अनंत आळवावा भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला, त्या ठिकाणी त्याच्या नामचिंतनानेच आपण आकळू शकतो। अर्थात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये ती ताकद नाही। नामचिंतनानेच भगवंताला आकळता येतं, अन्यथा नाही। भक्त प्रल्हाद ज्यावेळेस कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, काही नाही, फक्त भजन करायचं। श्रीमन नारायण नारायण नारायण। हे रे देवा, हे दुःख माझ्यावर मी ओढून घेत नाही, हे दुःख तुझं आहे, फक्त मी तुझं नामचिंतन करतोय। या कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन हे श्रेष्ठ आहे। म्हणून आपण सर्वांनी प्रेमाने भजन करायचंय। सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या। कधी 11 वाजायला 5 मिनिटं कमी राहिले कळलं सुद्धा नाही। ज्यांना ज्यांना 2-2 हात आहेत सगळ्यांनी वरती घ्या। मराठवाडी तडका आहे हा। वा वा, घ्या सर्व महिला मंडळ। कॅमेरा फिरवा तिकडं, अरविंद महाराज घेतले, राहू द्या तासभर असे जादा। विठोबा रखुमाई,
काय दर्दी श्रोते तो तुम्ही. या ठिकाणी किशोर महाराज आहेत. मला वाटतंय दुसरी भेट आहे कीर्तनामधील आपली. एक आंबडला झालं होतं तेव्हा. खूप विसरता हो तुम्ही. हा, आणि आत्ता मराठवाड्याचं भूषणच आहे हे सर्व मंडळी. आमचे दोन्ही चोपदार या ठिकाणी आमचे बंधू शेजूळ महाराज, योगेश महाराज शेजूळ, अनेक सप्ताहाचं निवेदन करत असताना ओतप्रोत प्रयत्न करत असतात. मला वाटतंय एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. असं दळणातून खडा कसा आपण बाजूला काढतो तसे ते कीर्तनकार बाजूला काढतात, तसे गुणीजन बाजूला काढतात. आमचं काय, आम्ही रोज एका गावाला फिरतो, पण एवढे चांगले कलाकार भेटणं हे तुमच्या गावाचं परम भाग्य आहे. हे कलाकार एकत्र जेव्हा आषाढी वारी येते तेव्हा पाहायला मिळतात, जेव्हा आळंदीमध्ये कार्तिकी वारी येते तेव्हा पाहायला मिळतात. एकत्र एवढे चांगले कलाकार पाहायला मिळत नाही. हे तुमच्या गावाचं भाग्य आहे. आमचे ओमकार महाराज काल कालपासून थंडी सुरू झाली नाही का? परवापासून पौर्णिमा झाली आणि थंडी सुरू झाली. पण अशाही थंडीमध्ये मृदंग वाजून ज्यांनी घाम काढला ते ओमकार महाराज. सर्वच महाराज मंडळी, आमचे शरददादा शिंदे, ज्यांनी अनेक कीर्तनकारांना मोठं केलं, पण स्वतः कधी कोणत्याच कीर्तनकारामध्ये कोणत्या कीर्तनाला स्वतः आवर्जून आले नाही, कधी स्वतःचा सत्कार करून घेतला नाही, कोणत्याच कॅमेऱ्यासमोर ते आले नाही. आमचे शरददादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देते. माईक सिस्टीम आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद. सर्वच ऋषिकेश महाराज या ठिकाणी, प्रल्हाद महाराज आहेत, भगवान महाराज, अरुण महाराज. हां, मग मला सुरुवातीला तुमचा गेटअप चेंज झाला ना, मला सेटअप कळला नाही. असं आहे का? नाही, चष्म्यामुळं नाही, त्यांचं ड्रेस चेंज झाला त्याच्यामुळं. आणि कोण राहिले? हा ना, मला सगळं सांगताय तुम्ही. आणखी कीर्तन, आम्ही पिक्चर बाकी आहे ना. या ठिकाणी सर्व तुम्ही जण, हा, हे सर्व श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, सर्व विद्यार्थी, चनगटे अण्णा, वा वा, चनगटे शास्त्री. अगोदरच मला तसे पुणे जिल्ह्यामध्ये जास्त कार्यक्रम होत असतात माझे, तुम्ही पाहता फेसबुकला वगैरे. पुणे, कोकण, मुंबई त्या साईडला सवयच अशी झाली. ओमकार महाराज, अशी एवढी मोठी चिठ्ठी येते हातात. हा, इकडं आलं की विचारावं लागतं. या ठिकाणी चनगटे शास्त्रीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते, सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.